नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024 सुरू आहे। तर आयटीबीपी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात जे विद्यार्थी मित्रांनो 160 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे। 28 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे। आणि तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 10वी पासवर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे कारण की सर्वात अगोदर या भरतीमध्ये तुमचं फिजिकल आहे, सर्वात अगोदर ग्राउंड आहे, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ऑफलाईन पद्धतीने तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची या भरतीमध्ये ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट या ठिकाणी असणार आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग आहे की किती रनिंग या भरतीमध्ये आहे, त्याचबरोबर टायमिंग काय असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, वयोमर्यादा काय आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे जे ह्या जागा जे विद्यार्थी मित्रांनो निघालेले आहेत, तर यामध्ये जे 4 पद आहे। पहिलं जे पद आहे ते कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन बार्बर आहे, यामध्ये 5 जागा आणि यासाठी तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। दुसरं जे पद आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन सफाई कर्मचारीचा 101 पद आहे, यामध्ये जास्त जागा आहे तर तुम्हाला 10वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तिसरं जे पद आहे कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन गार्डनरचा, तर यामध्ये 37 जागा आहे, तर यामध्ये 10वी पास पाहिजे, 2 वर्ष अनुभव पाहिजे किंवा ITI असला पाहिजे किंवा डिप्लोमा असला पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर चौथं जे पद आहे सब इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर आहे, यामध्ये 17 जागा आहे, तर यामध्ये इंग्रजी विषयासह विषयात पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर ट्रान्सलेशन डिप्लोमा असला पाहिजे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर यामध्ये 2 पद आहे, एक सफाई कर्मचारीचा आहे त्याचबरोबर कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन बार्बर आहे, तर यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कुठलेही पर्सेंटेज लागणार नाही, कोणता ITI वगैरे लागणार नाही, तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। या 2 पदामध्ये एक सफाई कर्मचारी आणि एक जे बार्बरचं, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर सर्वात अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट होणार आहे। ट्रेड टेस्ट म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची। तर सर्वात अगोदर तुमचं पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये फिजिकल होणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 167.5 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये फक्त 162.5 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागणार आहे आणि ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी छाती यामध्ये लागते 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर किती यामध्ये इव्हेंट आहे आयटीबीपी कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, तर यामध्ये 3च इव्हेंट आहे। पहिला जो इव्हेंट आहे तर हा 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांची तयारी सुद्धा नसेल ते सुद्धा 7.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी आरामात मारू शकतात, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय की महिला उमेदवार
उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग आहे, जो की सर्वात बेस्ट या ठिकाणी टायमिंग आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुमचं ह्या पहिला इव्हेंट झाला 1600 मीटर रनिंग झाला आणि 800 मीटर रनिंग झालं. आणि दुसरा इव्हेंट यामध्ये लॉंग जंप आहे, त्याचबरोबर हाय जंप आहे. तर लॉंग जंप यामध्ये किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर लॉंग जंप हे 11 या ठिकाणी आहे पुरुष उमेदवारांसाठी, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 9 फीट आहे. त्याचबरोबर हाय जंप 3.2 आहे, त्याचबरोबरसाठी 3 एवढी जे आहे हाय जंप आहे. ठीक आहे. तर एवढे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आहे. ITBP कॉन्स्टेबल या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे. फिजिकल ग्राउंड तुमचं झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा. तर लेखी परीक्षा जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. तर लेखी परीक्षा हे 50 मार्काचीच तुमची लेखी परीक्षा असणार आहे ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे ITBPच्या, तर यामध्ये पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी त्याला म्हटलं जाते, त्याचे 25 प्रश्न परीक्षेला तुमचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये जे गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामरमधून या ठिकाणी 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एक तर तुम्ही हिंदी व्याकरण सिलेक्ट करू शकणार आहे किंवा मग इंग्रजी ग्रामर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकणार आहे, जसं SSC GD मध्ये तुम्ही सिलेक्ट केलं होतं तशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ITBPची जे हे लेखी परीक्षा असणार आहे आणि टोटल 50 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे मारले तर या ठिकाणी चालणार आहे. ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंग नाही ITBP भरती मध्ये. तर अशा प्रकारे तुमची यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची ग्राउंड होणार आहे फिजिकल ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय, आता तुम्ही समजा बार्बरमध्ये जर फॉर्म भरला तर तुम्हाला बार्बरचं काम त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे त्यांना. त्याचबरोबर तुम्ही जर समजा आता सफाई कर्मचारीचा फॉर्म भरला ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा सफाई कर्मचारीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्ही समजा ग्राउंड पास झाले, लेखी परीक्षा पास झाली, तर तुमच्यासाठी तिसरा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे या ठिकाणी ट्रेड टेस्ट. आता तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तुम्ही जर समजा सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुमचं जे ट्रेड टेस्ट असणार आहे तर ते तुम्हाला जे एका खोलीमध्ये ते नेणार आहे आणि खोलीमधलं तुम्हाला साफसफाई ते करून दाखवावं लागणार आहे नीटनेटकेपणानं. तर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने साफसफाई केली, नीटनेटकेपणानं जर तुम्ही साफसफाई केली तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्क्स ते टाकणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पाससुद्धा असणार आहे. तर यालाच विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तुम्ही जर सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एका रूममध्ये नेलं जाणार आहे. त्या रूमची तुम्हाला सर्व साफसफाई करून त्यांना दाखवावं लागणार आहे तिथल्या ITBP कॉन्स्टेबलला. ठीक आहे. जिथे जे सांगणार आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. पूर्ण घराची समजा एका खोलीत ते नेणार आहे आणि खोलीची तुम्हाला सर्व साफसफाई करून दाखवावं लागणार आहे आणि बाथरूममध्ये सुद्धा ते नेणार आहे. बाथरूममधली सुद्धा तुम्हाला साफसफाई त्यांना करून दाखवावं लागणार आहे. ते जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पास केलं जाणार आहे. ठीक आहे. तर यालाच विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटले जाते. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. सर्वात आधी तुमचं फिजिकल, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे ITBP कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. तर चांगली भरती निघाली आहे 10वी पासवर. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे. शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.